नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपल्या किचनमध्ये पारंपरिक एक रेसिपी बनवणार आहे। ही रेसिपी मला माझ्या आजीने बनवून दाखवली होती। ही रेसिपी आजीने बनवलेली मला खूप आवडली होती, खायला खूप टेस्टी लागते। तर म्हटलं चला आपल्या किचनमध्ये पण एकदा दाखवूया। तर ही रेसिपी तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवली जाते व त्याच्यामध्ये कोणत्या साहित्य वापरले जाते मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा। चला सुरू करूया। त्याच्यासाठी कढई गरम करायला ठेवूया। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे। पारंपरिक रेसिपी म्हटलं की तेलाचे प्रमाण थोडे जास्तच ठेवायचे। आता याच्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे बेडगी मिरची पावडर घालायची, याच्यामुळे कलर खूप छान येतो। अर्धा चमचा एवढी हळदी पावडर घालायची, 2 चमचे धने पावडर घालायचे। पटकन एका चमच्याने मसाले व्यवस्थित हलवून घ्यायचे। मसाला करपू नये म्हणून गॅस ही एकदम मीडियम बारीकच ठेवायचा। याच्यामध्ये काळा मसाला घालायचा। तर या काळ्या मसाल्याची व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती लवकरच ही रेसिपी अपलोड करणार आहे। पण मसाला जर तुम्हाला सांगायचा म्हटलं तर थोडक्यात सांगते। कांदा आणि खोबऱ्याचा तुकडा व्यवस्थित गॅसवरती भाजून घेतला जातो। त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, कोथिंबीर घालून त्याची पेस्ट बनवली जाते आणि ती न पाणी घालता बनवायची, स्टोर करून ठेवायची। हा काळा मसाला आहे। तर आता ही व्यवस्थित परतल्यानंतर आणखी चांगलं परतण्यासाठी मी थोडे पाणी घातले, याला व्यवस्थित मिक्स केले। आता याला झाकण ठेवून 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तोपर्यंत भज्याची तयारी करूया। त्याच्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप एवढे बेसन घेतले, त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा चांगला हातावर खळखळ चोळला आणि याच्यामध्ये टाकून घेतला। आता याच्यात अर्धा चमचा हळदी पावडर टाकायची, बरोबर चवीपुरते म्हणजे 1 ते 1.5 चमचा एवढे मीठ घालायचे। 1 चमचा लाल मिर्च पावडर घातली, 1 चुटकी एवढा सोडा घालायचा आणि थोडे थोडे करून पाणी घालायचे, म्हणजे कसे बेसनच्या गुठळ्या व्यवस्थित मोडता येतात। याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या तर आपले भजे छान होणार नाहीत, त्यामुळे भजी छान होण्यासाठी थोडे थोडेच पाणी घाला आणि एकसारखे प्रमाणात एका साईडने व्यवस्थित हलवून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत आणि आज आपले भजेचे जे पीठ आहे ती व्यवस्थित भिजले देखील जाईल। त्याच्यामुळे एकाच प्रोसेसमध्ये एकसारखे व्यवस्थित हलवून घ्या। आता इथे आपले बेसनच्या गुठळ्या सगळ्या मोडलेल्या आहेत। बेसन छान असे बनवून तयार झालेले आहे। मी तुम्हाला इथे दाखवते की असे बेसन आपल्याला ठेवायचे आहे। याचे भजे गोल गोल पडतात, तेच भाजीमध्ये छान होतात। आता इथे मसालासुद्धा छान असा परतून झालेला आहे। परतलेल्या मसाल्यामध्ये 1 ग्लास एवढे खळखळ उकळलेले गरम पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे, त्यामुळे भाजीला चव पण छान येते, बरोबर भाजीला तरीसुद्धा खूप छान येते। आता ही भाजी आपल्याला उकळण्यासाठी सोडायची आहे। बरोबर 1-1.5 चमचा एवढे मीठ घालून घेतले। मिठाचे प्रमाण तुमच्या भाजीनुसार ठेवा। आता भाजीला उकळी येते तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतले। भजे म्हटल्यानंतर तेलाचे प्रमाण थोडे जास्त असू द्या, म्हणजे भजी व्यवस्थित गोल आकारामध्ये तळली जाते। तिकडे पाहू शकता भाजी छान अशी उकळायला सुरू झालेली आहे। म्हणलं एकदा व्यवस्थित हलवून घ्यावी, तुम्ही पाहू शकता तरी तर किती छान आलेली आहे। चला इकडे तेल पण गरम झाले। आता याच्यामध्ये मी जसे तुम्हाला दाखवले आहे अशा प्रकारे भजी सोडून घ्या। गोल असले तरी चालतील किंवा थोडे जर असे वाकडे तिकडे झाले तरीही चालतील, कारण भाजीमध्ये ही भजी हाताने सोडले तर छान आकारात येतात, पण मी ते चमच्याने सोडलेले आहेत, त्याच्यामुळे माझे थोडे वाकडे तिकडे झालेले आहेत। तर ही भजीची भाजी जर तुम्ही एकदा ट्राय केली ना तर तुम्ही आठवड्यातून 1दा ते 2दा नक्की बनवून खाचाल। मलाही सुरुवातीला वाटलं की ही भाजी काहीतरी वेगळीच लागत असेल, पण जेव्हा माझ्या आजीने मला ही भाजी बनवून दिली तेव्हा मला खूप आवडली। मग नंतर म्हटलं चला आपल्या पण किचनमध्ये अशीच भाजी बनवून आपल्या फ्रेंड्सला वगैरे दाखवूया। त्याच्यामुळे छान असे मी भजे सोडलेले आहेत। आता छान अशा हलवून घेतले, खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत। थोडा कडकपणा असला पाहिजे, क्रिप्सीपणा आला पाहिजे, म्हणजे कसे की आपल्याला जेव्हा आपण भाजीमध्ये टाकून खातो ना तेव्हा त्याचा क्रिप्सीपणा आणि भाजीचे जे त्याच्यामध्ये रस शिरलेला असतो भाजीचं, ती खूप छान लागतो। इथे काढून घेतले भजे, छान असे क्रिप्सी निघलेले आहेत। बरोबरच मी आता दुसरा घाणासुद्धा याच्यात सोडून घेणार आहे। आता याच्यातले काही भजे मी साईडला खायलाच ठेवणार आहे, सगळे भाजीमध्ये वापरणार नाही आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार भज्याचे प्रमाण भाजीमध्ये टाकू शकता, पण भाजी जर थोडी असेल तर भज्याचे प्रमाण थोडे कमी करा, नाहीतर भजे जे आहेत ते भाजीला पूर्णतः सॉफ्ट करून घेतात, त्याच्यामुळे तुमची भाजी सुकी होऊ शकते। त्याच्यामुळं कधीही भाजी बनवून झाली की आता इथे भजे मी तुम्हाला भाजीमध्ये टाकून दाखवते, पण लक्षात राहू द्या जेव्हा तुम्ही खायला भाजी घेताल तेव्हाच त्याच्यामध्ये भजे टाका, म्हणजे आपल्याला ते भजेचा क्रिप्सीपणा जो आहे ना तो खायला खूप छान लागतो।
इथे मी टाकून घेतले, 2 मिनटं थोडी उकळी येऊन दिली, म्हणजे कसे आपला जो रस्सा भाजीचा आहे तो भज्यामध्ये गेला पाहिजे, भज्याचा फ्लेवर थोडासा भाजीमध्ये आला पाहिजे. मी एवढेच केले, त्याचा क्रिप्सीपणा जाऊ दिला नाही आहे. जास्त सॉफ्ट न होता पटकन भाजी इथं माझी तयार झालेली आहे. आता याच्यावरती बारीक चिरलेली हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घ्यायची. ही भाजी तुम्हाला कशी वाटली, पारंपरिक माझ्या आजीची रेसिपी मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आवडली तर लाईक शेअर करा.